आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे. ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय 22 ऑक्टोबर 2023 ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. तपास लागलाय तर तिथला शानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नाव घ्यायचे नाही दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी ह्यासलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला. 13 सरपंचाचं सदस्यत्व रद्द जाहीर करण्यात आलेलं आहे. जात प्रमाणपत्र न दिल्याने असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने. कायदा बनवतो आपण. चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत. आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेणार असं म्हणालो पीक विमावर माणिकराव कोकाटे असं म्हणाले की एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही. थोड्या मोठ्या चुका होत असतात. हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही. योजना चांगली आहे परंतु त्या योजनेच्या लाखोंचा गैरफायदा घेऊ. मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल. 5000 कोटीचा. आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही. शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतायत यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. कारण ते सेम लोक एकच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे. ही टोळी आहे. या टोळीला को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत. आणि छोटी नाहीये. बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहित नसेल. माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार आहे. हा पीक विम्याचा जो घोटाळा आहे 1 रुपयामध्ये खरं तर पीक विमा काढला जातो त्याचाच हा गैरफायदा म्हणायचा. 1 रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही. 1 रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे. वाईट योजना. त्या योजनेचा लॅक्युन शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरला. मग गायरान जमिनीवर भरला. नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरलाय. नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला. त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावोसून आल्याच्या नंतर त्या समितीचं कारण मी पत्र दिलंय समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं. आणि हा नेमका घोटाळा किती? शासकीय कमिटी म्हणते 350 कोटी. मी म्हणतो हा 5000 कोटीचा घोटाळा आहे. या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात ताकीद उघडली. मात्र माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील केले. मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता. आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे. तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये.
तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय. तुम्ही स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरताय. याचा अर्थ काय याचं त्यांनी उत्तर द्यावं. चेतना कळसे, संतोष देशमुख या सगळ्या हत्याकांडांच्या प्रकरणामध्ये पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं. मी जाणार असं म्हणाला. जाणार आहे ना, जायला वेळच नाही ना मिळाला. आता जाईल. आणि एक एक हा आता दत्तात्रय बिचारा कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल. कोण महादेव दत्तात्रय मुंडे ज्याचा अजून खुनाचा तपास लागला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत खुनी परळीत हिंडता येतात. आणि आमच्या एसपीला आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही, याची माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि माझं मत असं आहे, बर्दापूर, संभाजीनगर, परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत ते तातडीनं एसपींनी बदलले पाहिजे. कारण तेच लोक आकाच्या मदतीनं इथं आलेले, आकाने पोस्टिंग केलेली, हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे. तुमच्या मतदारसंघातले एक ऑडिओ क्लिप आहे जे व्हायरल होते, त्यामध्ये एक कुटुंबाला जे आहे ते वाईट टाकलेलं आहे, त्यांच्या कुटुंबातलं कोणतरी HIV पॉझिटिव्ह आलं म्हणून असे एक व्हायरल होते. हा ते आलती माय माऊली माझ्याकडे. मला वाटतं जाधवाड नावाचं केस आहे. मी स्वतः PI सांगितलंय. तो कोणी खालचा कर्मचारी आहे, त्यांनी ते नाटक केले. तर बीड सांगवी या गावचं आहे मला वाटतं. ती माझ्याकडे आलती. माझा PI माझं DYSP दोघे जण गेले. जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवले त्याच्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे. ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता, तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय 22 ऑक्टोबर 2023 अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. तपास लागलाय तर तिथला सानप नावाचे जे PI आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नाव घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी ह्यासलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला. बीडमधल्या 13 सरपंचाचं सदस्यत्व रद्द जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जात प्रमाणपत्र न दिल्याने असे एकट्या जिल्ह्यातच नाही, सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या प्रमाणपत्र देत नाहीत का, त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने. कायदा बनवतो आपण. चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत. आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेणार असं म्हणाल होतं. पीक विमावर माणिकराव कोकाटे असं म्हणाले की एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही.